जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 33। सर्वप्रथम पाक्षिक श्रावकाने अष्टमूलगुण धारण करणे हे श्रावकाचे प्रथम आवश्यक आहे। मद्य मांस मधु व पंच उदुंबर फले यांचा त्याग व सप्तव्यंजनांचा आजन्म त्याग करणे हे प्रथम आवश्यक आहे। यात अष्टमूल गुणामध्ये कोणी स्थूल पंचपापांचा त्याग, जलगालन, रात्री भोजन न करणे, अभक्ष्य कांदा लसूण वांगी बटाटे वगैरे न खाणे, फलभाजी न खाणे यांचा समावेश करून ते देखील नितांत आवश्यक कर्म म्हटले आहे। अष्टमूल गुण धारण केल्याशिवाय श्रावक धर्माचा खरा प्रारंभ होत नाही। जैसे खावे अन्न तैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसी होवे वाणी या उक्तीवरून खाण्यापिण्याच्या बाह्य वस्तू देखील पवित्र, शुद्ध, प्रासूक, निर्जंतुक असणे नितांत आवश्यक आहे। जरी बाह्य वस्तूच्या खाण्यात, न खाण्यात किंवा त्यागात खरा आत्मधर्म नसला तरी ते बाह्य पदार्थ आपल्या शुभ अशुभ परिणामास निमित्त कारण होतात। म्हणून आपल्या परिणामांची विशुद्धी ठेवण्यासाठी या बाह्य वस्तूंचा, अभक्ष्य पदार्थांचा त्याग देखील नितांत आवश्यक आहे। त्यांना देखील व्यवहार धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे। आत्मस्वभावात स्थिर राहण्यास असमर्थ असा सम्यकदृष्टी ज्ञानी श्रावक दान, पूजा, दया आदी पुण्यकर्म अवश्य करतो। त्याच्या पुण्यक्रिया सहजगत्या घडतात। पुण्यकर्म करणे हा अधर्म नाही, परंतु पुण्यकर्माला आत्मधर्म समजणे, उपादेय समजणे, त्याविषयी इष्टबुद्धी ठेवणे, पुण्यफलाची इच्छा करणे हे माया, मिथ्यात्व, निदान, शल्यभाव आहेत। त्याचा व्यवहारशास्त्रात देखील अत्यंत निषेधच केला आहे। जैन सिद्धांताचे तत्व जाणून घेण्यासाठी जैन सिद्धांतातील कर्मसिद्धांताचे देखील ज्ञान करून घेणे नितांत आवश्यक आहे। जीवाचे शुभ अशुभ, शुद्ध परिणाम व कर्माचा उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम यांचा परस्पर अत्यंत निगडीत, समकाळ, प्रत्यासक्ती संबंध आहे। जीवाचे शुभ अशुभ परिणाम अमूर्त असल्यामुळे अदृश्य असतात। तत्समकालीन कर्माचा उदय, उपशम हा देखील अदृश्य असतो। पण कर्माचे फळ सुखदुःख रूपाने सर्व संसारी जीवांना परिचित दृश्य असते। त्यावरून आपण कसे परिणाम ठेवले तर कोणत्या कर्माचा बंध होतो व त्यामुळे आपणास कसे सुख दुःख भोगावे लागते याचे दैनंदिन चित्र आपल्या दृष्टीसमोर नेहमी असते। कर्मसिद्धांत शास्त्राचे यथार्थ ज्ञान करून घेऊन ज्या विषय कषाय रूप अशुभ परिणामापासून पापकर्माचा बंध होतो ते परिणाम न होऊ देण्याचा प्रयत्न करणे व ज्या मंद कषाय शुभ परिणामापासून शुभ कर्माचा बंध होतो त्या परिणामामध्ये तावत्काल प्रवृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणे हाच श्रावकांचा आचार धर्म होय। तो श्रावक अवस्थेत नितांत आवश्यक आहे। श्रावकांचे आचार धर्म पालन करण्यासाठी 11 प्रतिमांचे अर्थात अवस्थांचे नियमपूर्वक पालन केले पाहिजे। 1. दर्शन प्रतिमा, शंकाधिक 8 दोष, 8 प्रकारचा गर्व, 3 मूढता, 6 अनायतन याप्रमाणे 25 दोषांचा त्याग करून निर्मल सम्यक दर्शन धारण करणे ही सम्यक दर्शन प्रतिमा होय। 2. व्रत प्रतिमा, 5 अणुव्रते, 3 गुणव्रते अर्थात दिग्व्रत, देशव्रत, अनर्थ दंडव्रत, 4 शिक्षाव्रते, सामायिक, प्रोषधोपवास, भोगोपभोग परिमाण, अतिथी संविभाग यांचे निरतिचार पालन करणे ही व्रत प्रतिमा होय। 3. सामायिक प्रतिमा, त्रिकाल सामायिक करणे, आत्मस्वरूप चिंतवन करणे ही सामायिक प्रतिमा होय। 4. प्रशोध प्रतिमा, प्रत्येक अष्टमी चतुर्दशीला प्रशोध सहित उपवास करणे ही प्रशोध प्रतिमा होय। 5. सचित्त त्याग प्रतिमा, कच्चा भाजीपाला, फळे न खाणे ही सचित्त त्याग प्रतिमा होय। 6. रात्री भोजन त्याग प्रतिमा,
रात्री 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग करणे ही रात्रिभोजन त्याग प्रतिमा होय. 7. ब्रह्मचर्य प्रतिमा. सर्व श्रीमात्राचा त्याग करणे, कामविकाराचा त्याग करणे ही ब्रह्मचर्य प्रतिमा होय. 8. आरंभ त्याग प्रतिमा. व्यापार धंदा, चूल पेटविणे, स्वयंपाक करणे इत्यादी पापारंभ क्रियांचा त्याग करणे ही आरंभ त्याग प्रतिमा होय. 9. परिग्रह त्याग प्रतिमा. धन, धान्य, घर, जमीन आदी परिग्रहांचा व त्यावरील ममत्व भावाचा, स्वामित्वाचा त्याग करणे ही परिग्रह त्याग प्रतिमा होय. 10. अनुमती विरती त्याग प्रतिमा. पापारंभ व्यापार धंदा करण्याविषयी माझेकडे अमुक आहाराचे पदार्थ करा असे अनुमोदन, संमती देण्याचा त्याग करणे ही अनुमती विरती त्याग प्रतिमा होय. 11. उद्दिष्ट विरती त्याग प्रतिमा. उद्दिष्ट आहाराचा त्याग करणे ही उद्दिष्ट विरती त्याग प्रतिमा होय. या श्रावकांच्या आचार धर्माचा पुढील भावी जीवनाशी देखील निगडीत संबंध आहे. सम्यक दर्शन सहित जर नवीन आयुचा बंध पडला तर नियमाने देवायुचाच बंध होतो, इतर आयुचा बंध होत नाही. पण ज्याला सम्यक दर्शन होण्यापूर्वी नरकायुचा बंध पडला असेल त्याला नंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. सम्यक दृष्टी जीव कदाचित नरकात देखील जातो. यावरून केवळ सम्यक दर्शन धारण करणे हे पुढील भावी सुखी जीवनाचे कारण म्हटले जात नाही, परंतु व्रत नियमरूप श्रावक धर्माचा भावी जीवनाशी निगडीत संबंध आहे. ज्याप्रमाणे नरकगतीत किंवा देवगतीत श्रावकाचे व्रत धारण करण्याचे, श्रावकाचे व्रत घेण्याचे परिणाम होत नाही, त्याप्रमाणे ज्याला प्रथम नरकायुचा बंध पडला असेल त्याला श्रावकाचे व्रत घेण्याचे देखील परिणाम होत नाहीत. असा जीवाच्या परिणामाचा व कर्मबंधाचा निगडीत संबंध असतो. यासाठी आपणास पुढे नरकादी दुर्गतीचा बंध न व्हावा या हेतूने प्रायः पूर्वी राजघराणे आदी उच्चवर्णीय कुलातील माणसे यौवन जीवनात पूर्वकर्मकृत पुण्यवैभवाचा यथोचित भोग भोगून म्हातारपणी अंतसमयी व्रत संयम तप धारण करून सल्लेखना मरण साधित असत. त्यामुळे त्यांना नियमाने सद्गतीचीच प्राप्ती होत असे. सराग संयम, संयमा संयम, अकाम निर्जरा, बालतप यामुळे नियमाने देवायुचाच आश्रवबंध होतो. यावरून श्रावक धर्माचे आचरण म्हणजे पुढील भावी जीवनातील सद्गतीचे रिझर्वेशन तिकीटच म्हटले तरी ते चुकीचे होणार नाही. हा दुर्लभ नरदेह प्राप्त होऊन आपण जर आपले जीवन प्रमादी, असंयमी, निरर्गल पापवृत्तीमध्ये घालविले तर नियमाने आपणास भावी जीवनात दुर्गती दुःख भोगण्याचा अनिष्ट प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही. तो टाळू म्हटले तरी टाळला जाणार नाही. बहु आरंभ, बहु परिग्रह रूप अशुभ परिणामांनी प्रमादी, स्वच्छंदी, असंयमी, निरर्गल अधर्मचारणाचे फळ नियमाने नरकादी दुर्गती दुःखच सांगितले आहे. जर आपले भावी जीवन दुर्गती दुःखापासून वंचित व्हावे व नियमाने सद्गतीचे रिझर्वेशन तिकीट मिळावे असे वाटत असेल तर मुमुक्षू भव्य जीवाने आपल्या ऐहिक जीवनात निदान श्रावक धर्माचरण पालन करण्याचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. मिथ्यात्वपूर्वक अधर्माचरण, असंयमी, निरर्गल, प्रमादी, स्वच्छंदी जीवन नियमाने दुर्गती दुःखाचेच कारण आहे. सम्यक दर्शनपूर्वक, तत्वज्ञानपूर्वक व्रत नियम संयमरूप श्रावक धर्माचरण नियमाने सद्गतीचेच कारण आहे व शेवटी परंपरेने मोक्षाचे देखील कारण आहे. मुमुक्षू भव्य जीवाने श्रावकाच्या आचार धर्माचे यथोचित पालन करून आत्मकल्याण करून घ्यावे हाच सर्व व्यवहारशास्त्राचा सार संक्षेप आहे. रे जीव सुन चेत सयाने, काल वृथा मत खोवे, यह नर भव फिर मिलन कठिन है, जो सम्यक नहीं होवे.